Hello friends, how are you all? Friends, as you all know that we are learning parts of speech. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपण पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजेच शब्दांच्या जाती शिकत आहोत. इन इंग्लिश लँग्वेज वर्ड्स आर क्लासिफाइड इनटू 8 कॅटेगरीज. इंग्रजी भाषेमध्ये शब्द हे जाती ह्या शब्दांच्या जाती ह्या 8 भागामध्ये विभागल्या गेलेल्या आहेत आणि त्या पार्ट्स ऑफ स्पीचच्या जाती आहेत नाउन, प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब, ॲडवर्ब, प्रिपोजिशन, कंजंक्शन अँड इंटरजेक्शन. अशा प्रकारे मित्रांनो 8 पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये इंग्लिश लँग्वेजमध्ये शब्दांच्या जाती डिवाइड केल्या गेलेल्या आहेत. फ्रेंड्स, वी हॅव लर्न्ड नाउन अँड प्रोनाउन. मित्रांनो, आपण नाम आणि सर्वनाम शिकलेलो आहोत. व्हॉट इज मीन बाय नाउन? नाउन मीन्स अ नेम ऑफ पर्सन, प्लेस, थिंग और ॲनिमल इज कॉल्ड ॲज नाउन. एखाद्या व्यक्तीच्या, गोष्टीच्या किंवा प्राण्याच्या नावाला आपण नाम असे म्हणत असतो. प्रोनाउन म्हणजे काय? सर्वनाम म्हणजे काय? तर नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण प्रोनाउन असे म्हणत असतो. इन इंग्लिश लँग्वेज वी कॉल इट अ प्रोनाउन इज अ वर्ड विच इज यूज्ड ऑन द प्लेस ऑफ नाउन. टू अवॉइड द रिपिटेशन ऑफ सेम नाउन वी यूज प्रोनाउन. आणि प्रोनाउन आपण शिकलेलो आहोत ही, शी, इट, आय, वी, दे अशा प्रकारचे प्रोनाउन आपण शिकलेलो आहोत. फ्रेंड्स, बट इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू लर्न यूज ऑफ ॲडजेक्टिव्ह. आजच्या लेक्चरमध्ये मित्रांनो आपण विशेषणाचा वापर शिकणार आहोत. फ्रेंड्स, व्हॉट इज मीन बाय अन ॲडजेक्टिव्ह? ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय आपण एक्झाम्पलच्या आधारे अभ्यासूया. ही इज अ गुड बॉय. तो एक चांगला मुलगा आहे. तो कसा मुलगा आहे? तर चांगला मुलगा आहे. गुड. गुड हे एक ॲडजेक्टिव्ह आहे जे ही विषयी जास्तची माहिती देते. आय एम अ टॉल बॉय. मी एक उंच मुलगा आहे. मी कसा आहे? तर उंच मुलगा आहे. टॉल म्हणजे उंच. सो टॉल इज अन ॲडजेक्टिव्ह. शी इज अ ब्युटिफुल गर्ल. ती एक खूप सुंदर मुलगी आहे. ती कशी मुलगी आहे? तर ब्युटिफुल म्हणजे सुंदर. हे एक ॲडजेक्टिव्ह आहे. ही इज अ शॉर्ट बॉय. म्हणजे तो एक ठेंगणा मुलगा आहे किंवा छोटा मुलगा आहे. शॉर्ट म्हणजे काय? तर ठेंगणा किंवा छोटा. सो वी कॅन से दॅट टॉल इज अन ॲडजेक्टिव्ह. अशा प्रकारे मित्रांनो वेगवेगळे ॲडजेक्टिव्ह असतात आणि ते नाउन किंवा प्रोनाउनला डिस्क्राईब करता, क्वालिफाय करता. तर आपण चला सविस्तर अभ्यासूया. ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय? तर विशेषण. तर चला सविस्तर आपण शिकूया. द ॲडजेक्टिव्ह. An adjective is a word which qualifies or limits a noun. An adjective is a describing word. It tells you about a noun or describes it. An adjective often comes before the noun it describes. It can also come after the noun later in the sentence. अशा प्रकारे मित्रांनो ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय आणि ते केव्हा येते, ते कशा प्रकारे नाउन डिस्क्राईब करते हे आपण इंग्लिशच्या माध्यमातून डेफिनेशनच्या माध्यमातून शिकलो आहोत. आता आपण मराठीची डेफिनेशन बघणार आहोत. ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय? विशेषण. विशेषण असे शब्द आहेत जे नामाचे वर्णन करतात, त्याची विशिष्टता दर्शवितात. विशेषण संज्ञा नामाआधी किंवा नामानंतर वापरल्या जातात. इन दिस वे फ्रेंड्स, वी हॅव लर्न्ड हाऊ टू यूज ॲडजेक्टिव्ह इन द सेंटेन्स. ॲडजेक्टिव्ह हे नामानंतर येतात किंवा नामा अगोदर येतात. त्याचप्रमाणे ॲडजेक्टिव्ह हे नामाला डिस्क्राईब करतात. नाउ फ्रेंड्स, लेट अस सी सम एक्झाम्पल्स अँड विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल्स वी विल लर्न. नाउ लेट अस सी. मराठीमध्ये दिलेलं आहे पिकलेली संत्री. म्हणजेच इंग्लिशमध्ये आपण बोलतो राईफ ऑरेंज. 20 व्यक्ती, 20 मेन. या एक्झाम्पलच्या आधारावर आपण एक्सप्लेनेशन बघणार आहोत. फ्रेंड्स, ह्या एक्झाम्पलमध्ये आपण बघू शकतो द वर्ड राईफ इज अन ॲडजेक्टिव्ह बिकॉज इट डिनोट्स द क्वालिटी ऑफ द ऑरेंज. 20 इज अन ॲडजेक्टिव्ह बिकॉज इट क्वालिफाईज ऑर लिमिट्स द नाउन मेन. राईफ आन्सर्स द क्वेश्चन व्हॉट काइंड ऑफ ऑरेंज. 20 आन्सर्स द क्वेश्चन हाऊ मेनी मेन. अशा प्रकारे मित्रांनो आपण या एक्झाम्पलमध्ये बघू शकतो की संत्री कशी आहे? तर पिकलेली आहे. संत्र्याविषयी जास्तची माहिती आपल्याला पिकलेली या शब्दातून कळते. म्हणजेच पिकलेली म्हणजेच राईफ. राईफ हे काय आहे? तर ॲडजेक्टिव्ह आहे.
आणि त्यानंतर 20 व्यक्ती. किती व्यक्ती? तर 20 मीन्स 20 मेन. हाऊ मेनी मेन? 20. तर मग किती व्यक्ती आहेत, किती माणसं आहेत, तर आपल्याला त्याविषयी सविस्तर किंवा डिटेल माहिती हे 20 किंवा 20 या अंकातून मिळते. सो वी कॅन से फ्रेंड्स दीज आर द ॲडजेक्टिव्ह. नाव लेट अस सी. The word adjective means added to Latin ad to jactus, thrown. It is so called because it is added to nouns to qualify or limit the things which they name. Adjective म्हणजे काय? तर ते नामासोबत वापरले जातात आणि त्यासोबतच ते नामाला डिस्क्राईब करत असतात. आता मित्रांनो आपण एक्झाम्पल बघूया. बालू इज अ बॉय. बालू इज अ क्लेवर बॉय. बालू हा एक मुलगा आहे. बालू हा एक हुशार मुलगा आहे. आता मित्रांनो फर्स्ट सेंटेन्स हे फक्त बालू कोण आहे हे सांगत आहे, तो एक मुलगा आहे. परंतु सेकंड सेंटेन्समध्ये बालू हा एक हुशार मुलगा आहे. तो कसा मुलगा आहे याविषयी आपल्याला माहिती हे क्लेवर या ॲडजेक्टिव्हमधून कळत आहे. मीन्स फ्रेंड्स, क्लेवर इज गिविंग मोर इन्फॉर्मेशन अबाउट नाउन ऑर प्रोनाउन अँड विच इज नाउन? इन दिस एक्झाम्पल Balu is a noun. So we can say that an adjective is a word which gives us more information about the noun or pronoun. The word clever tells what kind of boy Balu is because it describes Balu. मित्रांनो आता क्लेवर कशाविषयी माहिती देत आहे? तर बालू या नाउन विषयी माहिती देत आहे आणि आपण म्हणू शकतो की ते बालूला डिस्क्राईब करत आहे. या वाक्यात क्लेवर म्हणजे हुशार हा एक शब्द आहे जो ॲडजेक्टिव्ह असून बॉय बालू बद्दल वापरलेला आहे आणि बालू कसा मुलगा आहे हे सांगतो. द हॉर्स इज ॲन ॲनिमल. द हॉर्स इज अ नोबल ॲनिमल. द वर्ड नोबल टेल्स व्हॉट काइंड ऑफ ॲनिमल द हॉर्स इज. घोडा एक प्राणी आहे आणि घोडा एक उदात्त प्राणी आहे. आता आपल्याला सेकंड सेंटेन्समधून काय अर्थ मिळतो? तर घोडा एक उदात्त प्राणी आहे. आता या वाक्यामध्ये मित्रांनो नोबल म्हणजे एक उदात्त प्राणी आहे हा एक शब्द आहे जो की नाउन घोडा कसा आहे याचे वर्णन करतो. फ्रेंड्स, इन बोथ द सेंटेन्स वी कॅन सी द डिफरन्स. इन सेकंड सेंटेन्स नोबल वर्ड इज यूज्ड अँड नोबल इज अ ॲडजेक्टिव्ह. इट इज ॲन ॲडजेक्टिव्ह विच क्वालिफाईज ऑर विच डिस्क्राइब्स अबाउट हॉर्स. घोडा कसा आहे याविषयी आपल्याला नोबल या शब्दातून जास्तची माहिती मिळते किंवा जास्तचे वर्णन मिळते. दे हॅव अ कार. दे हॅव अ ब्ल्यू कार. त्यांच्याकडे एक कार आहे. त्यांच्याकडे एक निळ्या रंगाची कार आहे. फ्रेंड्स, द वर्ड ब्ल्यू टेल्स व्हॉट काइंड ऑफ कार दे हॅव. मित्रांनो आपल्याला सेकंड सेंटेन्समधून कळतं की त्यांच्याकडे कोणत्या रंगाची कार आहे, तर त्यांच्याकडे ब्ल्यू कलरची म्हणजे निळ्या रंगाची कार आहे. या वाक्यात ब्ल्यू हा एक शब्द आहे जो कार या नाउन याचे वर्णन करतो. लीड इज अ मेटल. लीड इज अ हेवी मेटल. या वाक्यात मित्रांनो आता द वर्ड हेवी टेल्स व्हॉट काइंड ऑफ मेटल लीड इज. या वाक्यामध्ये लीड काय आहे हे कळते. लीड हे काय आहे? तर लीड हे एक मेटल आहे. परंतु सेकंड सेंटेन्समध्ये लीड इज अ हेवी मेटल म्हणजे ते एक जड मेटल आहे. द वर्ड हेवी टेल्स व्हॉट काइंड ऑफ मेटल लीड इज. या वाक्यात हेवी हा एक शब्द आहे जो लीड नावाचा धातू कसा आहे याचे वर्णन करतो. नाउ फ्रेंड्स, वी विल सी मोर एक्झाम्पल्स. क्रिकेट इज अ गेम. क्रिकेट हा एक खेळ आहे. क्रिकेट इज अ पॉप्युलर गेम. क्रिकेट हा एक प्रसिद्ध खेळ आहे. द वर्ड पॉप्युलर टेल्स व्हॉट काइंड ऑफ गेम क्रिकेट इज. क्रिकेट हा कशा प्रकारचा खेळ आहे याविषयी आपल्याला जास्तची माहिती पॉप्युलर या शब्दातून मिळते. फ्रेंड्स, या वाक्यात पॉप्युलर हा एक शब्द आहे जो की नाउन क्रिकेट हे नाव ओळखण्यासाठी वापरले जाते याचे वर्णन करतो. We thus see that some words tell the kind of person, animal, place or thing, or in other words some words are describing words. मित्रांनो अशा प्रकारे आपण असे काही शब्द पाहिले आहेत जे एखादी व्यक्ती, प्राणी, स्थान किंवा वस्तू कशी आहे या दृष्टीने त्याचे वेगळेपण दर्शवितात. नाव फ्रेंड्स, आपण काही एक्झाम्पल्स बघितले आणि त्या एक्झाम्पलमधून आपल्याला समजले की काही व्यक्ती, काही प्राणी, काही वस्तू ह्या कशा वेगळ्या आहेत. त्यांचे वेगळेपण हे आपल्याला
समजले आणि आपण एक्झाम्पलच्या आधारे ॲडजेक्टिव्ह शिकलेलो आहोत. नाउ फ्रेंड्स, राधाज हँडरायटिंग इज व्हेरी नीट. राधाची हँडरायटिंग ही खूप सुंदर किंवा सुरेख आहे. फ्रेंड्स, इन दिस एक्झाम्पल नीट इज ॲन ॲडजेक्टिव्ह. या वाक्यामध्ये मित्रांनो राधाची हँडरायटिंग कशी आहे तर नीट आहे. म्हणजेच नीट हे काय आहे तर हे एक ॲडजेक्टिव्ह आहे, हे एक विशेषण आहे जे राधाच्या हँडरायटिंग विषयी आपल्याला माहिती देते. द सी इज रफ. समुद्र हा उग्र आहे. समुद्र कसा आहे तर उग्र आहे. आता मित्रांनो, उग्र म्हणजे काय तर रफ, आणि रफ हे समुद्राविषयी द सी विषयी माहिती देते. सो वी कॅन से दॅट रफ इज ॲन ॲडजेक्टिव्ह. ऑल द प्लेयर्स आर व्हेरी टॉल. सर्व खेळाडू हे खूप उंच आहेत. टॉल हे काय आहे तर टॉल हे एक विशेषण आहे, व्हेरी टॉल. हाऊ आर द प्लेयर्स? प्लेयर्स आर व्हेरी टॉल. सो वी कॅन से दॅट टॉल इज ॲन ॲडजेक्टिव्ह. टॉल हे एक विशेषण आहे. द सम इज टू डिफिकल्ट. बेरीज ही अगदी अवघड आहे. फ्रेंड्स, हाऊ इज द सम? सम इज टू डिफिकल्ट. आता अवघड हा शब्द आपल्याला सम विषयी जास्तची माहिती देतो. सो फ्रेंड्स, वी कॅन से दॅट इट इज ॲन ॲडजेक्टिव्ह. प्रकाश इज व्हेरी क्वाईट टुडे. प्रकाश हा आज खूप शांत आहे. आता मित्रांनो, प्रकाश हा कसा आहे तर खूप शांत आहे, मीन्स व्हेरी क्वाईट. आणि व्हेरी क्वाईट हे काय आहे तर हे एक विशेषण आहे. नाउ फ्रेंड्स, लेट अस सी. यू आर सो काइंड. तुम्ही खूप दयाळू आहात. तुम्ही कसे आहात तर तुम्ही दयाळू आहात. फ्रेंड्स, काइंड म्हणजे दयाळू, आणि या वाक्यामध्ये काइंड हे एक विशेषण आहे. डोंट बी क्रेझी. वेडा बनू नकोस. या वाक्यामध्ये फ्रेंड्स, क्रेझी म्हणजे काय तर वेडा. वेडा हे काय आहे? वेडा हे एक विशेषण आहे, म्हणजेच क्रेझी हे एक ॲडजेक्टिव्ह आहे. शिमला इज क्लीन अँड ग्रीन. ते एक स्वच्छ आणि हिरवे प्लेस आहे. आता मित्रांनो, क्लीन अँड ग्रीन हे ॲडजेक्टिव्ह या वाक्यामध्ये वापरलेले आहे. दिस एग्स आर रोटन. ही अंडी सडलेली आहेत. आता रोटन म्हणजे काय तर सडलेले, अँड रोटन इज ॲन ॲडजेक्टिव्ह. हे एक विशेषण आहे. द आईस्क्रीम इज व्हेरी स्वीट. आईस्क्रीम खूप गोड आहे. आईस्क्रीम कशी आहे? हाऊ इज द आईस्क्रीम? आईस्क्रीम इज स्वीट. आईस्क्रीम ही खूप गोड आहे. फ्रेंड्स, वी कॅन से दॅट स्वीट इज ॲन ॲडजेक्टिव्ह, जे की आपल्याला आईस्क्रीम विषयी जास्तची माहिती देते. इन दिस वे फ्रेंड्स, टुडे वी हॅव लर्न्ड थर्ड टाईप ऑफ पार्ट्स ऑफ स्पीच. अशा प्रकारे मित्रांनो, आपण शब्दांच्या जातीचा तिसरा प्रकार आज अभ्यासलेला आहे. फ्रेंड्स, आय होप तुम्हाला आजचा टॉपिक चांगल्या प्रकारे समजला असेल, आणि मी अपेक्षा करतो की आपण लिहिताना आपल्या रायटिंगमध्ये ॲडजेक्टिव्ह वापराल. थँक्यू फ्रेंड्स. हॅव अ नाईस डे. थँक्यू. डिअर स्टुडंट्स, नाऊ वी विल डू द एक्सरसाइज ऑन द चॅप्टर विच वी लर्न्ड. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण शिकलेल्या टॉपिकवरती एक्सरसाइज म्हणजे स्वाध्याय करणार आहोत.